नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला असा प्रश्न विचारला आहे का की तुमच्या दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू का बनते? कल्पना करा, तुम्ही सकाळी उठत आहात आणि तुमच्या मनात सर्वात पहिली गोष्ट तुमच्या आजच्या कामाबद्दल नाही, तुमच्या ध्येयाबद्दल नाही, तुमच्या स्वप्नाबद्दल नाही, तर फक्त तिच्याबद्दल आहे. तिचा चेहरा, तिचा आवाज, तिचं हसणं, तिची कमी तुम्हाला सतत जाणवते. तुम्ही गुपचूप आपला फोन तपासा, एखादा मेसेज आला असेल, अशा आशेने तुम्ही तुमच्या शेवटच्या संभाषणाला शब्दशः पुन्हा एकदा मनात खेळवता. जणू काही त्यात लपलेला अर्थ शोधत आहात. तुम्ही जेवण करत असताना, काम करत असताना आणि झोपण्याचा प्रयत्न करत असताना ती व्यक्ती तुमच्या विचारांमधून कधी जाण्याचा नावच घेत नाही. मित्रांनो, मग तुम्ही स्वतःला तो निर्णायक प्रश्न विचारता जो तुमच्या जागी प्रत्येकजण विचारतो, हे प्रेम आहे का? बऱ्याच लोकांसाठी उत्तर देणं सोपं वाटतं. जर तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नसाल तर ते प्रेमच असणार, बरोबर? पण खरं सांगायचं तर नाही. सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही तेव्हा ते प्रेम नसतं. ते काहीतरी वेगळं आहे, काहीतरी अधिक खोल आहे, गुंतागुंतीच आहे, कधी असं धोकादायक. आज आपण त्याच सत्य प्रवासातून करणार आहोत मित्रांनो, कारण या प्रवासाच्या शेवटी तुम्ही फक्त हेच समजून नाही तर तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही. तर हे तुमचं प्रेम नेमकं खरं काय असतं मित्रांनो, हे देखील ओळखायला शिकलं पाहिजे. आपल्या अशा जगात वाढत गेलेल्या आणि जिथून जुनून याला प्रेमाची व्याख्या मांडली जाते. मित्रांनो, आपल्या चित्रपट, गाणी, पुस्तके आणि सगळ्यांनी आपल्याला हेच शिकवलं आहे की जर तुम्ही खोटे पडलात तर सतत विचार करत असाल तर रात्रभर त्या जागेचे पोटात फुलपाखरे उडत असतील तर तेच खरं प्रेम आहे. त्यांनी आपल्याला शिकवलं की प्रेम म्हणजे वेडेपणा. पण मित्रांनो, हे प्रेम नाही आहे, हा एक भ्रम आहे. प्रेम म्हणजे स्वतःला कोणाच्या तरी अग्नीत जाळून टाकणं नाही आहे. प्रेम म्हणजे वेड लागणे नाही. प्रेम म्हणजे क्षणाला त्यांच्या प्रतिमेनं भरून टाकणे नाही आहे. हे प्रेम म्हणजे मोह आहे, लगाव आहे, हा जुनून आहे. खरं प्रेम शांत, खूप मऊ आणि अगदी मजबूत असतं. खरं प्रेम तुमची शांतता हिरावून घेत नाही, उलट ते तुम्हाला शांतता देतं. आपण थोडं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहूया. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन आकर्षक व्यक्तीला भेटता तेव्हा तुमचा मेंदू डोपामाइन नावाचं आनंद देणारं रसायन सोडतो. तेव्हा तेच रसायन आहे जे जुगार खेळणाऱ्याला जिंकल्यावर किंवा व्यसनी व्यक्तीला ड्रग्ज घेतल्यावर मिळतं. त्यामुळेच तुम्ही त्यांच्या विचार करणे थांबवू शकत नाही, कारण प्रत्येक विचार एक छोटासा आनंदाचा डोस असतो. त्यानंतर येतो तो ऑक्सिटोसिन, ज्याला तुमचं बॉन्डिंग हार्मोन म्हणतात, जो तुमच्या भावनांना आणि त्या व्यक्तीशी जोडतो. जरी त्यांनी त्यासाठी फार काही केलं नसेल तरी. तर काय होतं मित्रांनो, तुम्ही प्रेमात नसता, तुम्ही एका रासायनिक आनंदाच्या अवस्थेत असता. तुम्हाला त्याचं विचाराचं व्यसन जडलेलं असतं. हा सतत विचार प्रेमाचा पुरावा नसून रासायनिक अवलंबित्वाचा पुरावा आहे. आता आपण अधिक खोलवर जाऊया. कधी जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही आणि तेव्हा ती फक्त रासायनिक सवय नसते तर तो लगाव, अटॅचमेंट. लगाव हा प्रेमापेक्षा वेगळा आहे. लगाव म्हणतो मला तुझी गरज आहे जेणेकरून मी पूर्ण होऊ शकेन. प्रेम म्हणतं मी स्वतःमध्ये पूर्ण आहे आणि मी पूर्णता तुझ्यासोबत वाटून घेण्याचा निर्णय घेतो. लगाव म्हणतो तुझ्याशिवाय मी काहीच नाही. प्रेम म्हणतं तू माझ्यासोबत असलास की मी अखंड राहीन. जर त्यांच्याबद्दलचे तुमचे सततचे विचार, चिंता, भीती, अवलंबित्वाच्या भावना घेऊन येत असतील तर ते प्रेम नाही, तो लगाव आहे. आणि हा लगाव धोकादायक असतो, कारण तुम्ही जितके जास्त जोडले जाता तितके तुम्ही स्वतःला गमावून बसता. आणखी एक गोष्ट, कधी ज्या व्यक्तीबद्दल विचार करणं थांबवू शकत नाही ती तुमच्याजवळ नसतेच. कदाचित ते नातं संपलं असेल किंवा ती व्यक्ती दूर गेली असेल किंवा तुम्ही कधी एकत्र आलाच नसाल, तरीही तुम्ही त्यांच्याबद्दलच विचार करत राहता का? कारण हा विचार त्या व्यक्तीमागे धावत नाही आहे, हा विचार तुमच्या त्या माजी स्वरूपाच्या पास्ट सेल्फ मागे धावतोय, जे तुम्ही त्यांच्यासोबत असताना
असताना होता. ती हसण्याची, लक्ष देण्याची आणि महत्त्वाची वाटण्याची भावना. तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करत नाही, तुम्ही त्या आठवणीवर प्रेम करता. ती व्यक्ती जवळ असताना आयुष्य कसं वाटत होतं, त्यामुळेच तो विचार कधीच संपत नाही. आणि एक दुःखद सत्य हे आहे की अनेकदा ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही, ती व्यक्ती खरी नसतेच. हो, अस्तित्वात आहे, पण तुमच्या मनात तिचं रूप आहे, ती एक कल्पना आहे. मित्रांनो, तुम्ही त्यांना परिपूर्ण मानता, तुम्ही त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करता, तुम्ही त्यांच्याबद्दल एक अशी कथा तयार करता जी तुमची वास्तवात नाही आहे. तुमचा मेंदू त्यांना आदर्श साथीदार बनवतो, जो तुम्हाला वाचवेल, तुम्हाला मित्रांनो पूर्ण करेल, सगळं ठीक करेल. आपण प्रत्यक्षात तुम्ही तुमच्याच कल्पनेवर प्रेम करत असता. आणि कल्पना खूप शक्तिशाली असते, कारण वास्तविकता निराश करू शकते, पण कल्पना कधीच नाही. तर मित्रांनो, आता थोडं कठोर सत्य बोलूया. कधीकधी तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही, याचं कारण ते नसतात तर तुम्ही असता. कारण तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील शांतता खूप जड वाटते, कारण तुमच्या स्वतःच्या हृदयातील एकाकीपणा सहन करणं कठीण वाटतं. कारण जर त्यांच्याबद्दलचा विचार करायचा नसेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःला सामोरे जावे लागेल. म्हणूनच तुमचा मेंदू त्यांना चिटकून राहतो, त्या प्रेमामुळे नाही तर भटकून जाण्यासाठी. म्हणून रिकामेपणाची भीती, शांततेची भीती, एकटं राहण्याची भीती, इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कधीकधी आपण कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही, कारण गोष्ट अपूर्ण राहिलेली असते. ती न बोललेली वाक्य, ती न मिळालेली उत्तरं, तो कधीच न मिळालेला शेवट, मेंदूला अपूर्ण कथा आवडत नाहीत. म्हणूनच आपण ती चर्चा वारंवार मनात खेळवतो. आपण विचार करतो, आणखी एक संधी मिळाली असती तर मी काय बोललो असतो. पण मी तुम्हाला सांगते, तो शेवट त्यांच्याकडून नाही येत, तो तुमच्याकडून येतो. तुम्हाला मुक्त करण्यासाठी त्यांची गरज नाही आहे. तुम्ही स्वीकार निवडू शकता आणि तो स्वतःला मुक्त करू शकता. आता प्रश्न हा आहे की जर हे सगळं प्रेम नाही तर मग प्रेम काय आहे? प्रेम शांत आहे, प्रेम स्थिर आहे. प्रेम तुमचा मेंदू चोरत नाही, तेच त्याला आराम देतं. प्रेम म्हणजे कोणाबद्दल सतत विचार करणे नाही, तर प्रेम म्हणजे हे की जाणून घेणं आहे. ती व्यक्ती तुमच्या मनात नसली तरी ती तुमच्या हृदयात आहे. प्रेम गोंधळ निर्माण करत नाही, ते सुसंवाद निर्माण करतं. प्रेम तुम्हाला नष्ट करत नाही, ते तुम्हाला संतुलन देतं. याच प्रकारे तुम्ही फरक ओळखू शकता. पण जेव्हा तुम्ही विचारांच्या न संपणाऱ्या चक्रात अडकता, तेव्हा काय करायचं? इथे काही सोपी पावले. पायरी 1, सत्य ओळखा. स्वतःला सांगा, हे प्रेम नाहीये, हा जुनून, लगाव किंवा भीती आहे. त्याला नाव दिल्याने ते कमजोर होत आहे. नंबर 2, स्वतःला सामोरे जा. मित्रांनो, विचारा, माझ्या हात काही इतकं रिकामं वाटते की मी त्यांच्यावर चिटकून राहतोय. ती रिकामी जागा कोणी दुसऱ्याने भरण्याऐवजी स्वतःहून भरा. नंबर 3, एक ध्येय निश्चित करा. आपले दिवस अर्थपूर्ण, कामछंद आणि ध्येयाने भरून टाका. जुनून हे सर्वात सर्वोत्तम औषध आहे. नंबर 4, कल्पना सोडून द्या. त्यांना तेच बघा जे प्रत्यक्षात आहेत, ते नाही जे तुम्ही त्यांना पाहू इच्छिता. कल्पना कधीच खरी नसते मित्रांनो, पण हे सत्य तुम्हाला मुक्त करतं. नंबर 5, स्वतःवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर मनापासून प्रेम करता, तेव्हा तुम्ही इतरांच्या लक्षाच्या तुकड्यासाठी भीक मागणं बंद करता. आणि इथे एक सुंदर गोष्ट आहे, कधीकधी ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही, ती तुमची जीवनसाथी नसते, ती तुमचा गुरु असते. ते तुमच्या आयुष्यात येतात तुम्हाला तुमच्या जखमा दाखवण्यासाठी. ते तुम्हाला हे समजावून देण्यासाठी येतात की तुम्हाला तुमच्या आत काय दुरुस्त करण्याची गरज आहे. ते मंजिल नसतात, ते धडा असतात. आणि जेव्हा धडा शिकून होतो तेव्हा तो जुनून आपोआप संपतो. एक छोटीशी गोष्ट सांगते. एक माणूस होता जो एका स्त्रीबद्दल विचार करणं थांबवू शकत नव्हता. ती त्याला सोडून गेली होती आणि तिने दुसऱ्या कोणाशी तरी लग्न केलं होतं.
पण त्याच्यासाठी आजही प्रत्येक दिवस तिच्याबद्दलच होता. त्याने विचार केला, हे प्रेम आहे. पण खरं म्हणजे त्याला त्या भावनांचं व्यसन लागलं होतं की त्याला त्या स्त्रीची गरज आहे. एक वृद्ध गुरुने त्याला सांगितलं, तू तिच्यावर प्रेम करत नाहीस, तू तुझ्या त्या गमावलेल्या भागावर प्रेम करतोस, जो ती निघून गेल्यावर तू गमावला. आणि मग त्याला जाणीव झाली की त्याला ती परत नको होती, त्याला स्वतःला परत मिळवायचं होतं. तर आपण पुन्हा सुरुवातीला येऊया. जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही, तेव्हा ते प्रेम नाही आहे, तो जुनून असू शकतो, ती आठवण असू शकते, ती कल्पना असू शकते, ती भीती असू शकते, तो लगाव असू शकतो, पण ते प्रेम नाही. प्रेम गोंधळ नाही, तर मित्रांनो ती शांती आहे. प्रेम जुनून नाही, तर ते स्वातंत्र्य आहे. प्रेम स्वतःला गमावणं नाही, तर स्वतःला अधिक खोलवर शोधणं आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही, तेव्हा हे विचारू नका की मी त्यांना का विसरू शकत नाही आहे. त्याऐवजी हे विचारा की मला माझ्याबद्दल काय शिकवत आहे. आणि जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल, तुम्ही शेवटी खरं प्रेम काय आहे हे समजून घ्याल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला मी विनंती करते.